बोला मॅडम. नाही रे आदित्य, घरात खूप तणाव आहे. माई आणि विजय ते अशा ना फॉर्मल झाल्यात एकदम. अर्जुता इथे गेल्या 2 दिवसात भेटल्याच नाहीयेत मला. असं कसं झालंय रे आदित्य? सगळं वातावरणच एकदम बदलून गेलंय. असं नाही करू शकत आपण. सगळ्यांनाच एकदम घुसमटल्यासारखं झालंय. पण मेघना, यात ऍक्च्युली तुझाही थोडासा दोष आहेच. आदित्य, काय बोलतोयस तू? हो, घरातल्यांना काय वाटेल याचा विचार करत विनाकारण तू स्वतःच अपराधी असल्यासारखं वावरतेस. हे लक्षात येतंय का तुझ्या? आदित्य, हो रे, येतंय ना लक्षात? मग सगळ्यात आधी ते फिलिंग आहे ना, ते काढून टाक तुझ्या मनात. कारण मेघना, मला माहितीये तुझं मन स्वच्छ आहे. आदित्यचं आणि तुझं जुनं नातं आता तुझ्यासाठी फक्त एक सुंदर आठवण आहे. इजंट इट? हो. तेव्हाची मेघना आणि आत्ताची मेघना या 2 वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, है ना? हो आदित्य. मग सगळ्यात आधी तुझ्या मनावरचं जे दडपण आहे ना, ते भिरकावून दे. मेघना, तूच जर त्या भवऱ्यात अडकून राहिलीस तर आदित्यला आपण कसं बाहेर काढणार त्यातून? आर यू गेटिंग मी? येस, आय एम गेटिंग इट. खरंच आदित्य, त्या भवरात अडकण्यापासून वाचवलंस तू मला अगदी योग्य वेळी. आता खूप हलकं वाटतंय मला. थँक्यू सो मच. लव्ह यू आदित्य. थँक गॉड तू समजून घेतलंस मला काय म्हणायचंय ते. ते बरं, चल ठेव आता, मला काम आहे. आपल्याला काय, आपण आणखी 2 तास बोलत बसू. चल बाय. हे हॅलो हॅलो, बाहेर काय मस्त ढग भरून आलेत ना. मग ये भिजायला. आणि कामं कोण करणार? चल चल, बाय बाय. बाय. लव्ह यू आदित्य. आपलं एक वेळ ठीक आहे, त्या अँकी अँकी नावाचा जयघोष चालू होता म्हणून आपल्याला कळलं नाही की हाच म्हणजे तो आदित्य नगरकर आहे. पण अंजली त्याला म्हणाली नसेल की मेघना देसाईच्या वाडीत घर आहे म्हणून? तरी तो इथे कसा काय आला? बर, त्याला ह्यातलं काहीही माहिती नव्हतं असं आपण गृहीत धरूया. पण जेव्हा तो इथे आला आणि त्याला कळलं तेव्हाही तो स्वतःहून इथून गेलाच नाही. इथेच आहे. एखादा माणूस असताना तर. माई, अगं ये. काय ग? मी जरा प्रज्ञाकडे चालले. तिच्या नवऱ्याला प्रमोशन मिळालंय म्हणून जेवायला बोलवलंय मला. अरे वा. ऍक्च्युली अँकींना सुद्धा बोलवलं होतं, पण ते लगेच मिक्सअप होत नाहीत ना कोणात. म्हणून त्यांचा स्वयंपाक करून ठेवला मी माझ्या घरी. ते आले की जेवून घेतील. तसा मी मेसेज पण करून ठेवेन त्यांना. बा. थँक्यू. चावी ठेव. हो हो, ठेवू? आता अच्छू, तू असं बोलतेस की तो अँकी म्हणजे कोणी राक्षसच आहे. इज अ गुड ह्युमन बिईंग बेटा, अँड यू टू. तरी असं का बोलतेस तू?